शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसैनिकांना लक्ष करत ऑपरेशन टायगर सुरू करण्यात आलंय। पण संजय राऊतांनी शिवसेनेच्या ऑपरेशनवरून केंद्रीय तपास यंत्रणांना लक्ष केल्याचं दिसतंय। ईडी आणि सीबीआयच्या गैरवापरावर हल्ला चढवत राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय। 2 तास ईडी आमच्या हातात द्या, अमित शहा मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांचा ईडी आणि सीबीआय वरून केलेला हा हल्लाबोल। सध्या महाराष्ट्रात शिंदेच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा आहे। पण या ऑपरेशन टायगरची खिल्ली उडवत संजय राऊतांनी शिवसेनेसह भाजपवरही हल्ला चढवला। सत्ता आणि केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून सत्ताधारी विरोधी पक्ष फोडत असल्याचा आरोप राऊतांनी केला। केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या हाती आल्या तर भाजपचे दिग्गज नेतेही मातोश्रीवर दिसतील असा दावाच राऊतांनी करून टाकला। उद्या सत्ता नसेल तेव्हा यांचं अख्खं दुकान खाली होईल, रिकामं होईल। मी मागे म्हणालो 1-2 तास आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय द्या, अमित शहा सुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतील। 2 तास ईडी आमच्या हातात द्या, अमित शहा मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही। हे आम्हाला काय तुम्ही सांगता हो? महाराष्ट्रामध्ये द्या ना, बावनकुळ्यांपासून सगळे तुम्हाला दिसतील कलानगरच्या दारात। राऊतांनी थेट अमित शहांसह भाजपच्या दिग्गजांवर निशाणा साधला असला तरी भाजपनं मात्र राऊतांच्या टीकेकडे कानाडोळा केल्याचं दिसतंय। आपण राऊतांचं बोलणं ऐकतच नसल्याचा टोला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला। ईडी बाजूला करा, बावनकुळे आणि अमित शहा सुद्धा शिवसेनेत प्रवेश करतील, संजय राऊतांनी दावा केला। संजय राऊताबद्दल जरा महाराष्ट्राने ऐकणं सोडलं आहे आणि मी ऐकणं सोडलं आहे। विधानसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडीत नैराश्य पसरलंय। याच नैराश्याला कॅच करत शिवसेनेनं ऑपरेशन टायगर सुरू केल्याचं दिसतंय, तर भाजपकडून ठाकरेंच्या शिवसैनिकांवर लक्ष केंद्रित केल्याचंही दिसतंय। त्यामुळं एकीकडे पक्षात आउटगोईंग सुरू असतानाच राऊतांनी पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांवर हल्ला चढवल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।